कामही नको आणि दमही नको असंच काही झालं माझ्यासोबत आज. तर आज ही चप्पल शोधण्यात माझा सर्व दिवस गेला. तसं तर मला ब्लाऊज शिवायचं होतं, त्याच्यासाठी मी अस्तर शोधत होते आणि लगेच म्हटलं चप्पल पण माझी म्हणजे नवीन आणलेली होती आणि ती काय मी काही वेळा वेअर केली नव्हती, कारण हिल होती. त्याच्यामुळं मला म्हणले की तू आता प्रेग्नन्सीमध्ये नको यूज करू, त्याच्यामुळं ठेवून होती आणि मी सर्व घर शोधलं तरी पण मला ती काय मिळत नव्हती. आणि आता चप्पल मिळत नव्हती म्हणून अस्तर राहिलं एकीकडं आणि मी चपलीच्याच मागं लागले, म्हणजे चप्पल शोधण्यात मग्न झाले आणि दिवस कुठं गेला माहीतच पडलं नाही. आणि नंतर मग परेशान झाले शोधून शोधून घरामध्ये आणि नंतर मग शांत बसले. तोवर कळालं की कूलरमधलं पाणी संपलं आणि लेकरं झोपलेले होते तिकडं. तर चला म्हटलं आता कूलरमध्येच पाणी टाकावं आणि राहू देवावं. बाईच्या पप्पाला फोन लावून विचारलं की तुम्ही माझी चप्पल ठेवली का? ते म्हणले की तूच ठेवली. तर मग राहू दिलं शोधायचं. आणि मग गॅलरीतनी जेव्हा मी पाणी टाकायला गेले ना कूलरमध्ये, तेव्हा एक्स्ट्राचा पसारा सर्व गॅलरीमध्ये ठेवला होता. तर तिकडंच ती मी बॉक्समध्ये सर्व म्हणजे अशी पॅक करून ठेवली होती. नंतर माझ्या लक्षात आलं की मीच ठेवली म्हणून आणि नंतर मग यांना सांगितलं तर वारे वा म्हणले. सर्व पसारा काढला होता मी, मला सर्व दिवस गेला ते आवरण्यातनी. आणि नंतर मग कूलरमध्ये पाणी टाकलं तर मोठी बाई उठली होती आणि छोटी झोपलेलीच होती. कूलर एकदम म्हणजे ऊन इतकं जास्त तापत आहे ना, थोडं कूलरमधलं पाणी संपलं कमी झालं की एकदमच गरम ऑफ होत आहे. आणि माझी चप्पल बघा इथं बाईच्या सायकलच्या खाली बॉक्समध्ये पॅक करून होती. मग माझ्या लक्षात आलं की नाही इकडं होती म्हणून. आणि नंतर मग बाईची झोप झाली तर तिला वॉटरमेलन कट करून दिलं. तुमच्यासोबत असंच होते का ते कमेंट्स करून नक्की सांगा. आणि कसा वाटला व्हिडिओ तेही कमेंट्स करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू नेक्स्ट